पीठावर विराजमान शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 12 जानेवारी आज आपण राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंदन यांची जयंती साजरी करत आहोत. मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगत आहे. राजमाता जिजाऊ केवळ स्त्री नव्हती, तर ती एक शक्ती होती, ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही, तर ते सत्यात देखील उतरवले. अशा म्हणजे राजमाता जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडते. मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडविले शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध फार चिड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले होते. आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि त्या दीनदुबळ्या जनतेला लुटत होती. या मुघल सत्तेतील जे अमानुष लोक होते, ते आपल्या आई बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते. कोण थांबवणार त्यांना? कुणी काही म्हणू नये, कुणी काही सांगू नये, अशी एकंदर त्यावेळची स्थिती होती. परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करताना 10 वेळा विचार करायला हवा, असे तरी काहीतरी करायला पाहिजे, हा विचार आपल्या उराशी आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेबांनी केला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. शिवबांच्या जन्मामुळेच मासाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र शिवबा हा आपण बघितलेले स्वप्न नक्की साकार करणार हे त्यांना ठाऊक होते. शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्ध कौशल्य स्वतः महासाहेबांनी शिवबांना शिकवले. स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांकडूनच मिळाले होते. त्यामुळेच जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरवले. आपल्या भारतीय संस्कृतीत जसे अनेक पुराणांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झालेली आहे, ती म्हणजे ज्या ज्यावेळी गरज पडली त्या त्यावेळी नारी शक्तीने अवतार घेतला आहे. आणि हेच वाक्य राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात बोललं तरी काहीही वाक्य वावगं ठरणार नाही. स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या होत्या. 1630 शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर खरं तर एखाद्या मातेने त्या पुत्राचे खूप लाड केले असते, सर्व हट्ट पुरवले असते. परंतु राजमाता जिजाऊने मात्र आपल्या प्राणप्रिय असलेल्या शिवबा पुत्राला मात्र राष्ट्रहितासाठी तयार केलं होतं. त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज जन्माला आले होते. तुळजाभवानीला केलेल्या प्रार्थनेनुसार त्यांनी शिवबांना घडवायला सुरुवात केली होती. जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली तेव्हा राजा अवघे 14 वर्षाचे होते. तरी देखील लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या होत्या. तेव्हा पुण्याची अवस्था ही अतिशय भीषण होती. त्यामुळे पुण्यात येताच राजमाता जिजाऊंनी आपला पदर कमरेत खोवला आणि पुण्याचे काम हाती घेतले. शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म यासारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता यांनी महाभारत आणि रामायणातील कथा त्यांना सांगितल्या. खरं तर न्यायनिवाडा करण्याचे धडे हे छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंकडूनच मिळाले. अशा पद्धतीने राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या खरं तर आद्यगुरूच होत्या. त्या खूप मोठ्या कर्तबगार होत्या. शहाजीराजेंनी सर्व राज्यकारभार हा राजमाता जिजाऊंच्या हाती स्वाधीन केला होता.
महाराष्ट्राला स्वराज्याची सुवर्णदिन दाखवणाऱ्या महान स्वराज्य संप्रेरिका माँसाहेब राजमाता जिजाऊंना मी शतशः नमन करते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद.